ब्लाऊजची बॅक साईड मी कटिंग केलेली आहे. हा गळा आहे मागचा आणि हा मुंडा आहे. ब्लाऊज शिवणं काही अवघड नसते, फक्त कटिंग करणं महत्त्वाचं असतं. कटिंग आपली कशी जुळते, कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज व्यवस्थित बसेल. ही मी उंची घेतली, उंची 12ची, 12.5ची, 13.5 घेतलेली उंची ब्लाऊजची. मुंडा मी 5.5चाच ठेवते, मुंडा 5.5 घेतलेला आहे आणि मागचा गळा 8.5चा आहे. गळा कधी पण असा तिरका मापायचा. आता पुढचा भाग कटिंग केलेला आहे, पुढचा भाग पण तसाच घ्यायचा आहे. मुंडा 5.5चा, मुंडा 5.5चा. पुढचा गळ्यात फक्त बदल होणार आहे. पुढचा गळा कमीचा घ्यायचा आहे. पुढचा गळा मी घेतलाय 5चा आणि उंची घेतली 1 इंच कमी, 12.5 11.5ची 1 इंच कमी घेतलेली 11.5वर. तर आपलं कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे. कटिंग का शिलाई करताना पण आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित शिवता आला पाहिजे. कटिंग जर व्यवस्थित नसेल, आपल्याला सेफ टिप्स माहिती नसेल तर ब्लाऊज बिघडतो. आता ब्लाऊजला 4 टक्स ब्लाऊज आहे. 4 टक्स ब्लाऊजला टक्स कसे मारायचे मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. पुढच्या गळ्यापासून आपल्याला 4 इंच आतमध्ये घ्यायचं आहे टक्ससाठी. 4 इंच आतमध्ये आणि 2 इंच उभा टक्स घ्यायचा आहे. इथलं सेम सेम करून घ्यायचे. आता ही 6ची येते, 6 म्हणजे मी 3 वरती हाफ घेतलेले, 6चे 3 केलेले आणि 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा. पुढचा 1.5 इंचाचा टक्स आहे. इथून काय होतं, तुमचं किती फिटिंग येतं, छाती किती आहे त्याच्यावर ते इथलं अंतर आपलं वाढलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं. 1.5 इंचाचा गॅप ठेवायचा या टक्समध्ये. इथून 2 इंच घ्यायचं, इथून 2 इंच, 4.5 4.5वर माझा टक्स घेतलेला आहे मी फिटिंगचा. इथून 1.5 ते 1.25 इंच गॅप राहायला पाहिजे याच्यामध्ये. मुंड्यापासून 3.5चा, 3.5. आपण ब्लाऊज कटिंग करताना सरळ कटिंग करतो, तसं शिवून झाल्यानंतर ही ब्लाऊज सरळच व्हायला पाहिजे, तेव्हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. मागचा पुढचा पार्ट आपल्याला सेम सरळच बसला पाहिजे. मुंडा, छाती. टक्सला मी सिलाई मारून घेणार आहे. सिलाई अशी एका लाईनीतच आली पाहिजे आणि कपडा आपल्याला जितका घ्यायचा आहे तितकाच घ्यायचा. सिलाईमध्ये जास्त कपडा 1 इंच नाही घालवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं शिलाई सरळ आली पाहिजे. आता मेन मुद्दा इथं आहे तुमचा. हा बॅक साईड मी जोडून घेतलेला आहे सिलाई करून. टक्स लावले 4 इंचावर आणि पट्टी फोल्ड केलेली. मेन शोल्डरचा असते. शोल्डरवर जेव्हा तुम्ही एकमेकाचे पार्ट ठेवता तेव्हा तुमच्या ब्लाऊज एकसारखा आला पाहिजे. हे बघा, फिटिंगची साईड इथं एकसारखा बसला पाहिजे ब्लाऊज. आणि मुंडा इथं व्यवस्थित असेल ना तर इथला भाग कमी जास्त असतो, तो करून घ्यायचा आहे. शोल्डर मुंडा एकसारखा करून घ्यायचा. जर इथं तुम्हाला कमी जास्त होत असेल तर ही शोल्डर अशा पद्धतीनं एकमेकांना जोडून घ्यायचे. आणि वाढता भाग आलेला नेहमी इथं लक्ष द्यायचं शोल्डरकडे आणि मुंड्याकडे. वाढता भाग जसं मुंड्याला खोळ असेल तेवढा ब्लाऊज व्यवस्थित बसतो. मुंड्याला खोळ महत्त्वाचा असतो, ब्लाऊजला कुठे फुगे येत नाहीत. बघा, थोडंसं हलकंसं एवढासा फिनिशिंगसाठी मी कपडा कटिंग केलेला एकसारखा यावा यासाठी. दोन्ही साईड एकसारखे पाहिजेत आणि फिटिंगची साईड बरोबर येते. कधी पण शोल्डर जोडली की ते लक्ष द्यायचं. हे बघा, शोल्डर एकावर एक आहे दोन्ही साईडची. हा मागचा गळा आहे आणि पुढचा गळा. आता पुढचा गळा आपल्याला तुमच्या ब्लाऊजच्या मापावरती किती आहे तेवढा ठेवायचा. काचपट्टी बटनपट्टी ती साईड मापून घ्यायची ब्लाऊजवर ठेवून. थोडं अंतर ठेवून मी मार्किंग केलेलं आहे. गोल राऊंड गळ्याला असं देऊन घ्यायचं. गळ्याला हा राऊंड दिला की ब्लाऊज आपला टेचेबल होतो. ब्लाऊज टेचेबल झाला पाहिजे. बघा, इथं छातीत व्यवस्थित बसतो.
गळा राऊंड झाला की हा ब्लाऊज आपला टेचेबल होतो, म्हणजे छातीत आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज बसतो. तर काचपट्टी बटनपट्टी लावून घेणार आहे. हे बघा काचपट्टी बटनपट्टी मी जोडून घेतलेली. हे सगळे बारीक सारीक व्हिडिओ आहेत, मी परतच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे आणि दाखवणार आहे काचपट्टी बटनपट्टीबद्दल. आपण मेन मुद्दे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता सॉरी, गळा पायपिंग आणि बाही आणि फिटिंगचा हा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.